विचारतो यावर्षी कसं घेणार ॲग्रो प्रोसेस लिमिटेड कंपनीच्या सभेची सुरुवात मी या ठिकाणी करत आहे। आपणास सर्वांना आलेल्या सर्वांचं स्वागत करून पुरंदर मिल्क अँड ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी लिमिटेड कंपनीची स्थापना 2006 साली संस्थापक सहकार महर्षी माननीय चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। 2006 साली 2006 ते 7 मध्ये 1,02,18,850 एवढ्या भांडवलावर कंपनी चालू करण्यात आली। आज रोजी 2020 ते 2021 मध्ये 5,10,38,000 एवढे भांडवल कंपनीने तयार केले। कंपनीची सुरुवात उत्पादन करण्यासाठी 2009 ला झाली आणि आज 20 आणि 21 मध्ये कंपनीचे दूध उत्पादनाचे 24,65,52,999 एवढे भांडवल तयार झाले। 2006 साली 29 संकलन केंद्र होती। 2020 ते 21 मध्ये 43 संकलन केंद्र संस्थेने तयार केले आहेत। हे वितरण करत असताना कंपनीचे आनंदी दूध या नावाने मुंबई, पुणे, महाड, कर्जत, भोर, सासवड येथे स्वतःच्या वाहनातून आनंदी दूध या ब्रँडने दूध वितरित केले जाते। कंपनीमध्ये खवा, पनीर, तूप, इतर दुग्धजन्य पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात, त्याची निर्मिती केली जाते। तसेच कंपनीची सुरुवात करत असताना माननीय चंदूकाका जगताप यांच्या हस्ते केलेल्या डिव्हिडंड स्वरूपात तूप वाटप अद्याप आपण चालू ठेवलेले आहे। शेतकरी आणि शेअर्सधारक यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने शेअर्स दर आता 10,000 प्रति शेअर्स घेतलेला आहे। कंपनीने चालू वर्षी बोनस हा वेगवेगळ्या सेंटरला दिलेला आहे। यामध्ये 10 जण आहेत। येशू जाधव शिवरी यांना 66,758 रुपयाचं बोनस वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। सचिन साळुंके कोळविरे यांना 57,144 रुपये, संतोष कोरडे साकुर्डे यांना 31,860 रुपये, गणेश जगताप राजेवाडी 36,614 रुपये, रोहिदास तोपटे नीरा 5,71,739 रुपये, सुनील खेडेकर 3,39,128 रुपये, दत्तात्रय रणवरे राग 2,75,765 रुपये, संदीप वाघुले परिचे 1,21,138 रुपये आणि बाबू जैनी भिवंडी 52,469 रुपये। मी हार्दिक असं स्वागत करतो पत्रकार मंडळी, सभासद बंधू, विशेष करून सोपन काका बँकेचे व्हाईस चेअरमन रजनीकांतजी कोटळिया हे या ठिकाणी त्यांचे सर्वांचं स्वागत करतो। प्रमाणे उत्पादक गावड्यांच्याकडून कलेक्शन करणारे काही कलेक्शन सेंटर चालक सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की ही पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड ही लिमिटेड कंपनी कैलासवासी चंदूकाका जगताप म्हणजे 1999 साली या संस्थेला फाउंडेशन केलं होतं सहकारी संस्था म्हणून, परंतु आपल्याला NOC न मिळाल्यामुळे 4-5 वर्ष त्याच्यासाठी स्ट्रगल केलं आणि 2005 साली शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन
2,000 रुपयांच्या शेअर्सवरती ह्या कंपनीची स्थापना त्या ठिकाणी केली गेली. या कंपनीची स्थापना केल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि संपूर्ण प्लांट कंपनीचा हा लोकसहभागातून आणि शेअर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा राहिला आणि 2005-06-07 ही संस्था त्या ठिकाणी सुरू झाली. आज 2020-21 खूप मोठ्या प्रमाणावरती आज जर बघितलं तर कंपनीचं स्वतःचं भाग भांडवल हे 2.5 कोटी रुपयांचं पेडअप शेअर कॅपिटल आहे. त्याची बेसिक व्हॅल्यू ही 2.5 कोटी रुपये आहे, परंतु शेअर्सची जी किंमत आहे कंपनीच्या ती जवळपास 3 पट म्हणजे 2,000 रुपयाच्या शेअर्सची किंमत ही जवळपास 10,000 रुपयांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली म्हणजे त्याला प्रीमियम आहे. त्याचप्रमाणे कंपनीने केवळ मिल्कवरती न थांबता पुरंदर मिल्कवर ज्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी आहोत तिथे कोल्ड स्टोरेज 5,000 मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज मला वाटतं 800 टनाचं ब्लास्ट 800 टनाचा ब्लास्ट असं 5,800 मेट्रिक टनाचं अतिशय इनोव्हेटिव्ह आणि नवीन पद्धतीचं कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी सुरू केलं. कोल्ड स्टोरेजचाही बिझनेस 2014-15 साली संस्थेने सुरू केला आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली अचिव्हमेंट त्या ठिकाणी संस्थेला मिळाली. म्हणजे डे 1 पासून संस्थेचं एक ध्येय आहे, पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने ही संस्था काम करते. शेतकऱ्यालाही चांगला दुधाचा भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा जे आपल्याकडे पुरंदर तालुक्यात आपल्या सर्वांना कल्पना आहे की सीताफळाचा फल हा मोठ्या प्रमाणावरती केला जातो. आज आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये मिरचीसारखा पदार्थ असेल, बटाटा असेल, फुलं असतील, त्यानंतर कलिंगड असेल, अशा विविध शेतकरी पूरक वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या जातात. त्याचबरोबर मिल्क प्रोसेस केलेले पनीर असेल, खवा असेल, कड पण ना दही, तूप अशा गोष्टीसुद्धा कोल्ड स्टोरेजमध्ये त्या ठिकाणी ठेवल्या जातात. खूप चांगल्या प्रकारे हाही कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय जो शेतकऱ्याला पूरक आहे अशा प्रकारचा करून सक्षमपणे म्हणजे शेतकऱ्याला प्रोसेसिंग युनिटमध्ये आणून सक्षमपणे हा व्यवसाय स्वतःच्या पायावरती या संस्थेने उभा केलेला आहे. आज संस्थेचे जवळपास 43 संकलन केंद्र त्या ठिकाणी पूर्ण तालुक्यामध्ये चालू आहेत. त्याचबरोबर 17 एजंट त्या ठिकाणी काम करतात. 30,000 लिटरचं रोजचं दूध संकलन संस्था करते. 30,000 लिटरचंच आपण एक लिमिट ठेवलेलं आहे प्लांटचं, कारण सुरुवातीला सुरू केलं त्यावेळेस 10,000 लिटर होतं, नंतर एक्सपांड केला 20,000 लिटरपर्यंत. 20,000 लिटरच्या एक्सपान्शनला आपण 30,000 लिटरपर्यंत प्रोसेसिंग करायचं, मग प्लांट आपण 30,000 लिटरपर्यंत केला. अशा प्रकारे पुरंदर मिल्कचं एक्सपान्शन करत गेलो. आज पुरंदर मिल्कची स्वतःची सासवडला इंडस्ट्रियल एरियामध्ये जवळपास 70,000 स्क्वेअर फूटची जागा त्या ठिकाणी आहे. त्याची जर व्हॅल्यू आज बघायला संस्थेच्या ह्या सगळ्या ॲसेट्स त्याची व्हॅल्यू संस्थेची स्वतःची नेटवर्क जर बघायला गेलं तर आज संस्थेची नेटवर्क ही 100 कोटींपेक्षा जास्त 21 वर्षामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. समोरचा पेट्रोल पंप असेल, वेविंग स्पेल फ्रीज असेल, अशा विविध माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्टली फायदा देणारं म्हणजे संस्थेबरोबर 6,700 शेतकरी हे कनेक्टेड आहेत. आजही आम्ही अभिमानाने सांगतो की आमचं गेल्या 21 वर्षामध्ये अतिशय चोखपणे वेळेवरती शेतकऱ्यांना दुधाचे पैसे देणं, पतसंस्था किंवा बँकेच्या खात्यामध्ये पैसे देणं, शेतकऱ्याचा हिशोब ठेवणं आणि कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक होईल अशा प्रकारे म्हणजे त्यांना जबरदस्तीने खाद्य देणं, जबरदस्तीने त्यांना आता मी सांगायला नको, तुम्ही पत्रकार मंडळींना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, तर पारदर्शकपणे म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा याच्यासाठी संस्थाक्रम म्हणजे आदरणीय कैलासवासी काकांनी सुरू केली आणि त्या ध्येय धोरणांवरती जरीही व्यावसायिक कंपनी असली तरीसुद्धा पारदर्शकपणे आणि प्रॉम्प्टली व्यवसाय करून आम्ही शेतकऱ्याच्या मालाची उंची वाढवण्याचं काम आणि त्याच्याबरोबर दुधामध्ये सुद्धा योग्य मोबदला आणि भाव देण्याचं काम शेतकऱ्याला त्या ठिकाणी करत असतोय. आजही सातत्याने गेली 21 वर्ष आपल्यासमोर हे तुपाचं हे आहे. 21 वर्ष आम्ही आमच्या सर्व सभासदांना एक किलो तूप आपण दरवर्षी त्या ठिकाणी सर्व शेतकरी सभासदांना आम्ही त्या ठिकाणी देत असतो. त्याचबरोबर गवळी बोनस सुद्धा
आता या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे गवळी बोनस सुद्धा आपल्याला सगळ्यांना दिला जातो. त्याच्यामध्ये 35 पैसे पर लिटर, 25 पैसे गवळी आणि 10 पैसे कंपनी अशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करून गवळी बोनस दिला जातो. त्याची रक्कम साधारणतः काही प्रमुख गवळ्यांची आणि आमच्या कलेक्शन सेंटरची नावं सरांनी त्या ठिकाणी दातेकरांनी वाचून दाखवली. ती टोटल अमाऊंट जी आहे ती 29,34,531 रुपये आहे. त्याचबरोबर जे आता ही आम्ही सगळं डिस्ट्रीब्यूट करतो, संस्थेचे जे सभासद आहेत 3,510, त्या सर्व सभासदांना आणि काही ॲडिशनल सभासद म्हणजे संस्थेचे असेही काही शेअर होल्डर आहेत की जे बचत गटांनी त्या ठिकाणी संस्थेला शेअर घेतलेले आहेत. म्हणजे समूहाने मिळून बचत गटांनी मिळून ते संस्थेचे शेअर घेतले. असं जवळपास 3,510 लिटर तूप हे दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून वाटलं जातं. त्याची किंमत जवळपास 18,42,750 रुपये आहे. संस्थेला मिल्क डेअरी, कोल्ड स्टोरेज, पेट्रोल पंप आणि वेविंग ब्रिज या सगळ्याच्या माध्यमातून हा सर्व म्हणजे बोनस हा सगळा खर्च जाऊन टॅक्स जाऊन आणि संस्था ही आपली जी संस्था आहे ही लिमिटेड कंपनी म्हणून आहे. तर ह्याला आम्ही प्रयत्न करतो आहोत की फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये कन्वर्ट करायचं. जर फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये कन्वर्ट झाली तर ह्याला इन्कम टॅक्समध्ये आम्हाला बेनिफिट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतं. तर तो प्रयत्न आमचा चालला आहे की फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये ह्याचं कन्वर्जन करायचं. तर त्यासाठी आम्ही आता नव्याने शेअर्सची परत एकदा लोकांना आम्ही शेअर्स ओपन करतो की जेणेकरून लोकांना ज्यांना इच्छा असेल ते शेअर्स त्या ठिकाणी घेऊ शकतील. आणि याला फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये कन्वर्ट केल्यामुळे जवळपास आज दरवर्षी आमचे 30 ते 32 लाख रुपये इन्कम टॅक्स त्या ठिकाणी टॅक्सेशनमध्ये बेनिफिट मिळू शकणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी ज्या अनेक योजना आहेत त्याही राबवता येणार आहेत. आपल्याला माहिती असेल की मधल्या 2 वर्षापूर्वी आपण सगळे AGMला आला होता. त्यावेळेस आम्ही डाळिंबावर प्रक्रिया करणारा एक युनिट तयार केलं होतं ज्याच्यामध्ये दाणे निर्माण होत होते. पण दाण्याचं ते प्रोसेस आमचं होऊ शकलं नाही कारण दाणे आम्ही बरेच ट्रायल त्याच्या ठिकाणी घेतल्या. त्या दाण्या टिकत नाही आहेत जास्त काळ, त्याला पाणी सुटतं, त्यामुळे ती प्रक्रिया थांबवली. वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्याच्या मालाचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्या तालुक्यामध्ये कोंडा असेल, दिव्याचा परिसर असेल, त्यानंतर चांबडीचा परिसर असेल, इथे फुलशेती मोठ्या प्रमाणावरती फुलशेतीला सुद्धा प्राधान्यक्रमाने प्रेफरन्स आम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये देतो. सीताफळ पल्पलाही प्रेफरन्स त्या ठिकाणी दिला जातो. कलिंगड असेल किंवा इतर आपला हे असेल फळं असेल त्यालाही दिला जातो. मधल्या काळामध्ये आम्ही इस्रायलवरून काही पॅकेजिंग बॅग्स आणल्या होत्या प्लास्टिकच्या, ज्याच्यामध्ये आपलं जे डाळिंब आहे ते 45 ते 46 दिवस अतिशय ताजं आणि टवटवीत जर कोल्ड स्टोरेजमध्ये एका सर्टन टेम्परेचरला ठेवलं तर राहतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी शेतकऱ्याला पूरक आणि शेतकऱ्याच्या मालाची उंची, दर्जा आणि क्वालिटी ही राहावी याच्यासाठी नेहमीच आम्ही कार्यरत असतो. जरी ही संस्था पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड म्हणून व्यावसायिक कंपनीसारखी काम करत असली तरी सुद्धा ती मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्यासाठी ही खूप चांगली आणि अतिशय सक्षमपणे काम करते. आज जर बघायला गेलं तर एकूण ॲव्हरेज रेट आम्हाला आठवतंय 2005-06 साली ज्यावेळेस ही संस्था पुरंदर तालुक्यामध्ये सुरू केली त्यावेळेस ॲव्हरेज रेट दुधाचा हा 4.5 ते 5.5 रुपये हा ॲव्हरेज रेट पुरंदर तालुक्यामध्ये होता. आज पुरंदर तालुक्यामध्ये जी कलेक्शन झालेलं आहे, आपल्या एकूण तालुक्यामध्ये झालेलं कलेक्शन 76,98,905 लिटर आहे. त्याचा ॲव्हरेज रेट 22.159 पैसे, 22.159 पैसे म्हणजे साधारणतः 22 रुपये 15 पैसे हा ॲव्हरेज रेट प्रत्येक दुधाला त्या ठिकाणी पुरंदर मिल्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला गेलेला आहे. आणि कर्डल मिल्क म्हणजे खराब दूध जे आहे ते केवळ 26,300 लिटर होतं. इथेही संस्था ज्यावेळेस दूध घेते त्यावेळेस त्याचं जबाबदारी सुद्धा संस्था घेते, ती जबाबदारी सुद्धा टाकली जात नाही. आज तुम्ही बघितलं असेल पुरंदर मिल्कच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना अनेक संस्था या तालुक्यामध्ये आल्या. आज कॉम्पिटिशन आहे. आज अमूल सारखी मोठी संस्था त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये आली, कॉम्पिटिशन होतंय. आम्हालाही अभिमान आहे त्याचा. मिल्कमध्ये आम्ही आहोत कारण कॉम्पिटिशन राहिली पाहिजे. शेतकऱ्यांना जागा जिथे भाव जास्त मिळतो तिथे कॉम्पिटिशन आहे. एकत्र मोनोपोली असेल तर कॉम्पिटिशन असेल तर भाव मिळत नाही. ही भावना नेहमीच आदरणीय कैलासवासी चंदूकाकांची होती
त्यांच्या भावनेची हे ठेवून आम्ही नेहमीच पारदर्शकपणे काम करायचा प्रयत्न करतो. मी आपण सर्वजण उपस्थित आहात या ठिकाणी सोपात्याका सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि या पुरंदर मिल्क आणि ॲग्रो प्रोडक्टचे संस्थापक सभासद शेअर होल्डर आदरणीय कोठाडे साहेब आहेत, आपले डायरेक्टर विठ्ठल आबा आहेत, डायरेक्टर आदरणीय कामथे अण्णा आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब बहिरट आहेत, पलीकडे टाकोले साहेब आहेत, आदरणीय दाते सर आहेत, संस्थेचे एमडी राजेंद्र मांडे आहेत, राजवदनी आहेत, त्याचप्रमाणे आमचे कड साहेब आहेत आणि अविनाशजी वाघोले डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थेचे माझे सर्व सहकारी पुढे आपल्या सगळ्यांच्या सर्व उपस्थित आहेत, अधिकारी उपस्थित आहेत. अतिशय मला असं वाटतं की वेगळं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते नेहमीच पुरंदर मिल्कमध्ये आल्यानंतर आम्हाला मिळतं, कारण आम्हाला असं वाटतं की दर्जा क्वालिटी देऊन शेतकऱ्याला चांगला भाव द्यायचा नेहमीच प्रयत्न करतो. आज तुम्ही बघितलं असेल तुपाबरोबरच दहीचं पॅकिंगसुद्धा आपण नव्याने सुरू केलेलं आहे, लस्सीचं पॅकिंग नव्याने सुरू केलेलं आहे, त्याचप्रमाणे पनीरचं पॅकिंग आपल्यासमोर इथं आहे, बासुंदी आपण पॅकिंगमध्ये त्या ठिकाणी करतो, त्याचप्रमाणे हे तूप आहे, तुपाचे बॅगमध्ये आणि ह्याच्यामध्ये बर्नीमध्ये आणि बॅगमध्ये आपण पॅकिंग त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर जो खवा आहे आपल्याकडे, जो पूर्वी आपल्याकडे काळझरी परिसरामध्ये किंवा काळझरी खोऱ्याच्या परिसरामध्ये मिळायचं, त्याचंही पॅकेजिंग आपण त्या ठिकाणी करत असतो. अशा विविध क्षेत्रातनं नवीन नवीन संकल्पना घेऊन पुरंदर मिल्क नेहमीच येत असते. आताही केंद्र सरकारच्या अनेक योजना आता प्रोसेसिंग आणि ह्याच्यामध्ये आहेत, तर त्या योजना इम्प्लिमेंट करायचा आमचा प्रयत्न आहे. नव्याने नवीन एक्सपान्शनचे काही प्लॅन आहेत, तेही योग्य वेळेला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू. आपण सगळेजण खरं म्हणजे उपस्थित आहात. तब्येत थोडीशी ठीक नसल्यामुळे आणि डासाचा त्रास होतो, त्यामुळे थोडंसं यायला वेळ झाला. आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकारी डायरेक्टर्सच्या वतीने, पुरंदर मिल्कच्या माझ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने, या सर्व सभासदांच्या वतीने आपल्या सगळ्यांचंच खूप मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपले जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारायची विनंती करतो. आम्ही आता नव्याने ना शेअर संकलन सुरू करतो आहोत. ते संस्थेचं नव्याने म्हणजे जे विस्तारीकरण करायचं आणि संस्थेचं जे प्रयोजन आहे नव्याने नवीन नवीन अजून संकल्प त्या ठिकाणी करायचे, त्याच्यासाठीच आम्ही शेअरचं संकलन करायचा निर्णय घेणार आहोत या बोर्डाच्या मीटिंगमध्ये. म्हणूनच आपल्याला संबोधित करताना सांगितलं की नव्याने आम्ही शेअर संकलन त्या ठिकाणी पुरंदर मिल्क सुरू करतो. आणि ते जे क्षेत्र आहे आमचं ते ॲग्रो आणि फूड प्रोडक्ट्स हेच आहे. नवीन सभासद करायला पहिले सभासद पे का नवीन आता नाना आपले पूर्वी 2,000 रुपये शेअर्सची फी होती, आता त्याचा प्रीमियम आहे 8,000 रुपये आणि त्यामुळे शेअर्सची व्हॅल्यू जी होती आपली ती 10,000 रुपये आपल्याला पे करावी लागते. मी तसं लोकांना सांगायला होतं आम्हाला आता ह्या वर्षी आम्ही दसऱ्यासाठी 150 कॅरेट फुलं ठेवली होती. तर आपल्या काकांच्या म्हणजे आम्हाला इतकी आठवण झाली की कोल्ड स्टोरेज झाल्यापासून आता ह्या वर्षी आम्हाला इतकं भारी टेम्परेचर भेटलं. मांडवे साहेब असं दुसरं बाकी सगळे टीम त्यांनी आम्हाला रात्री अपरात्री फुलं काढून दिली. इथून 30 रुपये बाजार भावाची फुलं आमचे 150 रुपये किलो निघेली. 150 कॅरेटमध्ये मला 1.5 लाख रुपये नफा. आपल्या इथं 10-15 दिवस फुलं राहील. आता पण 100 कॅरेट माझी फुलं आता दिवाळीसाठी ठेवली. तर म्हणजे आपल्या ह्या चांगल्या मॅनेजमेंटमुळं आणि आदरणीय काकांच्या आणि सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचा पुरंदर हवेली आणि दौंड बारामतीतून आमच्या पाहुण्यांनी इथं फुलं आणून ठेवली. आज खालच्या कोल्ड ठेवली, त्यांची सगळ्यांची खराब झाली. म्हणजे त्यांनी पण ठेवली, तर जागा नव्हती आपल्या इथे. त्यामुळं आपल्या कोल्ड स्टोरेजचं इतकं भारी मॅनेजमेंट आहे आता सध्या. रात्रभर एक दिवस लाईट नव्हती तर त्यांनी रात्रभर डिझेल टाकून चालवलं, बंद ठेवलं. त्याबद्दल मी तुम्हाला तुमच्या शेतकऱ्यांच्या वतीने सगळ्यांचं आभार सगळ्या टीम फुलाचा असं धंदा आहे की आम्हाला 5:30 वाजता फुलं पाहिजे.
आणि फुलं जर आम्हाला तुम्ही जर नियम ठेवला की बाबा 8 वाजता मिळते तर उपयोग नाही. आम्हाला यांनी 12 वाजता 11 वाजता रात्री किती पण वाजता पाहिजे त्यावेळेस आम्ही मार्केटला माल द्यायला. त्यामुळं इतकी आठ व्हायची की 1-1.5 लाख रुपये आज लोकांना सीझन पण नाही. आज 1-1.5 लाख रुपये नुसता फुलं ठेवल्यामुळे मी तर पडत 10 रुपयांनी 15 रुपयांनी कोणी घेत नव्हतं. तर इथे 150 रुपयाने आमची ती फुलं जास्त घेत पूर्ण नाही आम्हाला. इतकं भारी एक सुद्धा फुल नाही. 11,000 रुपये मला 150 कॅरेटला खर्च आला. 7 रुपये आपल्या कॅरेटला दिवसाला पर डेला वाढे चांगले. काय वाटलं नाही मी तुम्हाला मागं म्हणत होतो 5 रुपये घरा पण ठीक आहे. आता महागाईच वाढली 7 बी ठीक आहे पण आम्हाला असं टेम्परेचर द्या. क्वालिटी पाहिजे. पैसे जादा गेले तरी चालतं पण आपल्याला जे आता आम्हाला भेटलं तर म्हणजे आपल्या इथं साधारण 3-1 हजार कॅरेट होते. 3,000 कॅरेट होते. लोकांना लाखात पैसे मिळाले ज्यांचे फुलं होते. चांगलं म्हणजे बरं वाटलं की पहिलं चांगलं वाटलं तुमचं कॉम्प्लिमेंट. नाही आहे ना साहेब. मी कितीतरी लोकांना सांगितलं असं कारण हे तर घेऊन द्यायची फुलं होती. एकदम बेकारपणे तिथं भारी टेम्परेचर भेटलं. सगळं मॅनेजमेंटचं काम आहे चांगलं काम. आणि 3-4 तालुक्यात मिळायला लागले एवढी सोय करा शेजारी कुठं पण नाही जाऊन मिळत. आता हडपसरला ठेवायला गेलं त्यांचं तर वेगळीच समस्या आहे. त्यांचं सांगायचं नको पण आपल्याला जरा शेजारी आहे ना शोधायचं परत आम्ही लगेच पाठवत जाताना घेऊन जाऊ शकतो. आणि आम्हाला काय हितच नाही सांगितलं तो सगळ्यांना सांगतो. चांगलं काम आहे. चांगलं सांगणं गरजेचं आहे. 57,144 संतोष बोर्डे सापडे रोहिदास तोपटे नीरा आलेत का? रोहिदास तोपटे नीरा 5,17,000. सुनील खेडेकर राग 2,57,000. संदीप आले का? इकडे बघा भाऊ. राजवंतीला तुम्ही द्या. दिवाळीला बोलवा. दिवाळी ना इकडे बघा. अमर नंदकुमार कामते आबाच्या नाव आम्ही तुमचं नाव दिवाळीला बोलवा. अध्यक्षांनाच पहिलं पुढं पाठवलं काय निलेश प्रकाश अशोभा माने प्राध्यापक एकनिता बापू कसबे निलेश जगताप झगडे मॅडमला पण द्यायची सवय बरं राजूचं नाव राहिलं असं चुकून तरी पण आपण सर्वांनी यावं. दिवाळी यावेळी पत्रकार बंधूंना विनंती आहे आपलं कोणाचं नाव चुकून तुमच्या यादीत नसेल तरी आपण सर्वांनी यावे. जिल्हा घेतल्यावर का सरांना सांग.
श्रीकृष्ण विषय वर्ष संपलं की आता. आपली जुनी झाली आहे आता म्हणजे श्रावण महिन्यात चालू झाली आता श्रावणात चालू आहे आता नाही आता इथं 16-17 दिवस होते आता माणसं मोठा होता.